श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 45. नवम स्कंध. विश्वामित्राच्या वंशाची विस्तारपूर्वक वर्णने यानंतर केली आहेत. विश्वामित्र गाधीज होते, क्षत्रिय होते, पण त्यांनी आपल्या तपोबलाने ब्रह्मतेज प्राप्त केले होते. क्षत्रियाचा ब्राह्मण होणे किंवा कोणत्याही वर्णाची उत्क्रांती, वर्णक्रांती ही प्रयत्नसाध्य आहे, हेच इथे स्पष्ट केले आहे. हे उन्नयन आहे, उत्तीर्ण आहे, विकास पावणे आहे. ही प्रक्रिया स्पर्धेतून, ईर्षेतून साधणारी नसून ती आत्मोन्नती आहे. विश्वामित्रांना ती साधली. विश्वामित्राला 100 पुत्र होते. ते सगळेच मधुच्छंद नावाचे होते. विश्वामित्राच्या एका पुत्राचे नाव देवरात होते. याच्या नावावरूनच त्याचे गोत्र प्रसिद्ध झाले. अशा अनेक प्रतापी पुत्रामुळे कौशिक गोत्राची वृद्धी झाली. देवराताचे प्रकार वेगळे झाले. गोत्रप्रवरांच्या ह्या व्युत्पत्तीविषयीचे वर्णन मुळातच त्रोटक आहे. इथे केवळ गोत्रप्रवरांचे मूळ ही श्रीमद भागवतात सापडते याचे निर्देश म्हणून उल्लेख केला. पुढे शुकाचार्यांनी सांगितले, परीक्षिता, जशी माणसाला 6 इंद्रिये आहेत तशी नहुषाला 6 मुले होती. यती, ययाती, संयाती, सायाती, वीर्याती आणि कृती अशी त्यांची नावे होती. नहुषाचा राज्यशकट चालवण्यास यती, मोठा मुलगा, तयार नव्हता. राज्यकारभार करणे म्हणजे आत्मभान हरपणे आहे असे त्याला वाटत होते. त्याचे नावही यती होते. विचारही तसेच असणार, यती संन्याशाप्रमाणे. नावात काय आहे या सर्वतोमुखी झालेल्या वाक्प्रचाराचे हे चोख उत्तर आहे. असो, त्यानंतरचा ययाती आपसुकच राज्यारूढ झाला. त्याने त्याच्या इतर 4 भावांना 4 दिशेला नियुक्त केले. ययातीने राजा वृषभ पर्व्याची कन्या शर्मिष्ठा, देवयानी, तिच्या गुरुची, दैत्यगुरु शुक्राचार्याची कन्या, समवयस्क, वनविहार जलविहार एकत्र करणे साहजिक आहे, पण त्यात अहंगंड शिरला. गडबडीत देवयानीकडून आगळीक घडली. शर्मिष्ठेचे वस्त्र चुकून देवयानीने घेतले आणि अंगठ्याचा दशासूर झाला. दोघीत प्रतिष्ठेची वाकयुद्धे झाली. भांडणात शर्मिष्ठेने देवयानीला ढकलले. ती विहिरीत पडली. वादळ शांत झाले. शर्मिष्ठा परत गेली. तेवढ्यात तेथून ययाती निघाला. त्याला पाण्यात पडलेली देवयानी दिसली. त्याने तिला बाहेर काढली. त्यावेळी ययातीने तिचा हात धरणे साहजिकच होते, पण देवयानी सुसंस्कारित होती. ती म्हणाली, वीरश्रेष्ठा, आपण आज माझा हात धरला आहे. मला चिंब अवस्थेत आपण पाहिले आहे. आता हा हात इतर कुणी धरणार नाही. ही आता आपलीच जबाबदारी आहे. हा प्रतिलोम, उलटा, विवाहशास्त्रविरुद्ध असूनही परिस्थिती आणि मनाची मोहग्रस्त अवस्था यामुळे देवयानी आणि ययाती विवाह झाला. शर्मिष्ठा तिची दासी होऊन राहू लागली. देवयानीला यथाकाल यदू आणि तुर्वसू नावाचे पुत्र झाले. शर्मिष्ठेला तिच्या विनंतीमुळे ययातीकडून 3 पुत्र झाले, द्रुहिव, अनु आणि पुरु. दासी भोग घेतल्यामुळे शुक्राचार्यांनी त्याला वृद्धत्वाचा शाप दिला आणि कुणी त्याचे वृद्धत्व स्वीकारले तर तारुण्यप्राप्तीचा उशापही दिला. ययाती शुक्राचार्याचा जामात होता. कन्येच्या कल्याणाचाही विचार आवश्यक आहे. ययातीने आपल्या सर्व पुत्रांना वृद्धत्व स्वीकारण्याची विनंती केली. एकटा पुरुष तयार झाला. कामाग्नीत भोगाची आहुती घृताचे काम करते. तो कधी शमतच नाही. अर्ध्या आयुष्यात 2 स्त्रियांच्या ठिकाणी 5-5 संतती उत्पन्न करूनही ययाती कामांधच होता. स्वतःच्या वृद्धत्वाची घृणा वाटत असताना ते कोवळ्या तरुण पुत्राला देण्याची त्याची इच्छा निश्चितच गर्हणीय आहे. ज्या पुत्रांनी ते नाकारले त्यांनी गृहस्थाश्रमाची महती ओळखली म्हणावे. ज्याने ती स्वीकारली त्याला पुत्राच्या आदर्शांची महती पटली. पुत्रलक्षण सांगताना भागवतकार म्हणतात, उत्तमाश्चिंती कुर्यात, प्रोक्तकारी तू मध्यमा, अधमो श्रद्धया कुर्यात, अकर्तोच्चरितम पितुः.